नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामावरील वक्तव्यानं वाद पेटला। पुण्यात भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात हिरडी आंदोलन। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिंदे गट आक्रमक। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन। आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक। आव्हाडांचे फोटो जाळून घोषणाबाजी करत आव्हाडांच्या वक्तव्याचा केला निषेध। शिर्डीत हिंदुत्ववादी संघटनेने जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला काळं फासलं। आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेकडून तक्रार दाखल। शिर्डीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। आव्हाडांच्या प्रतिमेला काळं फासणाऱ्या प्रवृत्तीचा केला निषेध। जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात। गोदाकाठच्या 123 गावांना जरांगे पाटील भेटी देणार। जालन्यातल्या अंबड तालुक्यातील बहुतेक गावांचा या दौऱ्यामध्ये समावेश। जालन्याच्या अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळ गावात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। मुंबईच्या आंदोलनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा। आयोगाने 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश। शासकीय कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणाचं प्रशिक्षणही मिळणार। पुण्याच्या खेड तालुक्यातील 27 गावांमध्ये साखळी उपोषण। 20 तारखेपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीलाही पाठिंबा। जळगावात आदिवासी कोळी समाजाचं पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू। आश्वासनं देऊनही कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी कोळी बांधव आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांवरून ठिय्या। परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी। अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा। दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार। 32 रुपयांचा दर ठरल्यास दूध संघानं आता शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 2005 पर्यंतच्या जाहिरातीनुसार रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार। 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। जळगावातील संत मुक्ताई साखर कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत ऊसाच्या कमी लागवडीमुळे यंदाचा 2025चा गाळप हंगाम बंद ठेवण्याचा व्यवस्थापकांचा निर्णय। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागात 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। 6 जानेवारीला संध्याकाळी 4 नंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार। दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय। धुळ्यात दुष्काळाचं संकट। जिल्ह्यातील 57 मध्यम लघु प्रकल्प केवळ 50.97 पाणीसाठा यामध्ये शिल्लक। तर चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर। सोलापूरचे उजनी धरण मृत साठ्यात जाणार। सोलापूर शहरासाठी येत्या 4 दिवसात 4 ते 5 टीएमसी पाणी सोडलं जाणार। सध्या धरणात 8 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। लातूर जिल्ह्यातल्या 1097 गावांच्या संभाव्य पाणी टंचाईसाठी 39 कोटी 48 लाखांच्या कृती आराखडा तयार। मार्चपर्यंत 146 गावांना टँकरची आवश्यकता भासण्याचा अंदाज। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आजही फेसाळली। इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषित। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कानाडोळा। सरकारचंही दुर्लक्ष। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र आगीत कार जळून खाक। बीडच्या गेवराईतील एका घरात गर्भलिंग निदान करण्याचा धक्कादायक प्रकार। आरोग्य विभागासह एलसीबीची धाड। संबंधित महिलेला अटक। डॉक्टर फरार। सांगलीच्या मिरजमध्ये अतिक्रमण हटाव मागणीसाठी ठाकरे गटाचं पालिकेवर हल्लाबोल आंदोलन। जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी करत अतिक्रमण विभागाचा निषेध। अमरावतीच्या आदिवासी विकास कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। वसतिगृहात सोयीसुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल। शेकडो विद्यार्थी कार्यालयात ठाण मांडून। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये मालमत्ता करवाढी विरोधात कडकडीत बंद। नगरपंचायतच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा रोष। सोलापूरकरांना 45 किलोमीटरचा रिंग रोड वाहतुकीसाठी खुला। नव्या रिंग रोडचा अनेक सुविधांसाठी उपयोग होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांकरता भरती सुरू। 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। पुण्यात ओला उबरचा प्रवास महागला। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे दरात वाढ।
बीडमध्ये ऐन हिवाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडले. वांगी 120 रुपये किलो तर शेवगा 120 रुपये किलो. ग्राहकांच्या खिशाला कात्री. अंबरनाथच्या तहसील कार्यालयात ज्येष्ठ दिव्यांगांचे हाल. तहसील कार्यालय लिफ्टचं नादुरुस्त असल्याने ज्येष्ठांना खुर्चीत बसवून कार्यालयाचे जिने चढण्याची वेळ, तर तहसील प्रशासनासह राजकीय नेत्यांचंही दुर्लक्ष. संभाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्याने गाडीतील तरुणांना नागरिकांकडून बेदम मारहाण. तरुणांवर दगडविटांनी मारहाण. तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. धुळ्यातील पांझरा नदीलगतचा फुटपाथ धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाणी टंचाईचं संकट असताना पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून सवाल उपस्थित. सांगली महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई. अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई. सिंगल यूज प्लास्टिक आढळल्यास कडक कारवाईचा इशारा. अकोल्यातल्या मूर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय. भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक पांडे यांना शिंदे गटाचं निवेदन. समस्या सोडवण्याची मागणी. गोंदियात धान विक्रीसाठी तसंच वनहक्क असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा काढण्याचं आवाहन. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदियात आरोग्य यंत्रणा झाली आहे सज्ज. जिल्ह्यात औषध, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात साठा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवकालीन तळ्याच्या मजबूती आणि सुशोभीकरणासाठी निधी. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांकडून कामाची पाहणी. वर्ध्याच्या पडेगावमध्ये श्री संत वसंत बाबा यांच्या दत्तपंचमीचे 3 दिवसीय उत्सवाचं आयोजन. मुख्य मार्गाने धूळदिंडी तर मिरवणुकीत 151 भजनी मंडळींचा सहभाग. अकोल्यातल्या पातूर येथे अक्षता कलशाचं जोरदार स्वागत. टाळ मृदुंगाच्या गजरात निघाली भव्य शोभायात्रा. भंडाऱ्यात पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न. रेझिंग डे सप्ताहानिमित्त करण्यात आलं आयोजन. जिल्हाभरातील पोलीस पाटील आणि शेतकरी सहभागी. धुळे शहरातील मोहाडी हद्दीत एकाच 3 ठिकाणी घरफोड्या, तर चोरट्यांना रोखण्यासाठी पोलिसांसमोर आता उभं मोठं आव्हान. बीडमध्ये गावठी कट्टे विकणाऱ्याला सापळा रचत बेड्या ठोकल्या. 3 गावठी कट्ट्यांसह 4 जिवंत काडतूस जप्त. बीड पोलिसांची मोठी कारवाई. जळगावातील निमखेडीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे 16 ट्रॅक्टर जप्त. वाळू माफियांना अटक. भल्या पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई. नाशिक शहरातील हाय प्रोफाईल वस्तीत घरफोड्या करणारे 2 अटकेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी करायचे घरफोडी. आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील एकाची 25 लाखांची फसवणूक. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक. मुंबईमधून 2 अटक. पश्चिम विदर्भात 11 लाख शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 6,32,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी. नांदेडमध्ये करडईच्या लागवडीत वाढ. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा करडई पिकाकडे कल. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी 150 शेतकऱ्यांवर गुन्हा. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना हा मोर्चा काढला होता. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पशुचिकित्सालय बिल्डिंगच्या भोवती काटेरी झुडपांचा विळखा. बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप लोकार्पण नाही. लातूरमध्ये एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांमुळे एसटीला फायदा. महिलांना बस सवलतीमुळे अहमदपूर आगाराला मोठा आर्थिक फायदा. परभणी पोलिसांची 2 आठवड्यापासून अवैध शस्त्रक्रियांविरोधात मोहीम. परभणी आणि जिंतूर शहरात 3 धारदार शस्त्र जप्त तर 2 आरोपींना अटक. गोंदियाच्या कटंगी गावातील शिवारातील तारेचा शॉक लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने खुल्या तारेचा शॉक लागून मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या रावेर तालुक्यात बलवाडीमध्ये श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. गावातून दिंडी सोहळा काढत मूर्तीचं पूजन. नाशिकच्या नांदगावमध्ये चोरी केलेले बैल पुन्हा शेतकऱ्याच्या दावणीला. बैल चोराला परराज्यातून अटक. नांदगाव पोलिसांची कारवाई. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये शेतमालाची चोरी करणारी टोळी गजाआड. आरोपीकडून 9,26,000चा मुद्देमाल जप्त. ठाणे बेलापूर घणसोली उड्डाणपुलावर टेम्पोची डिव्हायडरला धडक. जीवितहानी नाही. वाहतूक संथ गतीने सुरू. पुणे शहरातील 535 बेवारस वाहनं जप्त. महापालिका प्रशासनाकडून 506 वाहनांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन.
जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी धान्य दुकान परवाना मंजूर करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण गावात 6 दिवसांपासून वीज गायब. वीज नसल्याने नागरिक त्रस्त. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चपराड ग्रामपंचायतीच्या माजी ग्रामविकास अधिकाऱ्याला 69 लाखांच्या अपहराप्रकरणी बीड्या. अधिकाऱ्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. पुण्याच्या खेड तालुक्यातील मोईमधून दागिन्यांची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. महाळुंगे पोलिसांची कारवाई. नाशिकच्या येवला इथल्या कृषी सेवा केंद्रातून खतांसह रोख रकमेची चोरी तर दुकानाशीही नासधूस. चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद. गोंदियात यंदा हेल्मेट सक्ती ठरली. नागरिकांच्या फायद्याची. मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट. गेल्या वर्षभरात हेल्मेटचे नियम मोडल्याप्रकरणी 40,000 चालकांवर दंडात्मक कारवाई. पुण्याच्या भूर तालुक्यातील हिरडोशी धामणदेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदं रिक्त. शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर फाटक बंद असल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा. ओव्हरब्रिज करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या 489 ग्रामपंचायतींना तब्बल 11 कोटींचा निधी वितरित. लवकरच वाशिममधील सर्व गावांच्या विकासांना गती येणार. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी रत्नागिरीच्या चंद्रकांत पवारांना निमंत्रण. लांजा तालुक्यातील चंद्रकांत पवार हे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष.